स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा, मुजरा या महाराष्ट्राच्या लेखीचा, मुजरा या महाराष्ट्राच्या लेखीचा. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या सळसळत्या रक्ताचा तरुण व तडफदार देशाचा भावी शिलेदार यांना माझा नमस्कार. मी जान्हवी सोमनाथ खोमने, जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंपराची इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी. मी माझे मनोगत आपणा सर्वांसमोर व्यक्त करते. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन. हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे. अशा या क्रांतिकारी शुभ दिनी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट आपण येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. भारत या शब्दामधील भा म्हणजे देश आणि रथ म्हणजे रममान झालेला. देशात रममान झालेला देश म्हणजे भारत देश होय. आपल्या भारत देशामध्ये 3 सण राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. पहिला म्हणजे प्रजासत्ताक दिन, दुसरा म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि तिसरा म्हणजे महाराष्ट्र दिन. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. सुमारे 150 वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवले आणि नंतर सक्ती करून संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले. त्यानंतर आपण 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिलो. ब्रिटिशांची जुलमी सत्ता उठवून टाकण्यासाठी भारत मातेची लेकरं तयार झाली. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इंग्रजांची जुलमी सत्ता उठवून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपली सत्ता राज्य करणार हा निर्णय या भारत मातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला. अशक्य कोटीतील लक्ष्य होते